शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली बघा। सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। यादी आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी क्रॉप इन्शुरन्स लिस्ट आता 2025 या ठिकाणी जाहीर झालेली आहे। बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी बातम्या सुटल्या होत्या, पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल, परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता। त्यामुळे आज या ठिकाणी पत्रकार परिषद भरली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये निर्णय अखेर जाहीर झाला आहे। अखेर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं स्पष्टपणे शासनाने सांगितलेलं आहे। तर चला पाहूया कोणत्या शेतकऱ्याला इथे पैसे जमा होणार। बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम होत आहे जमा, तर मग ते शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे असणार आहे तुम्हाला सांगतो। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। बघा, पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याला मिळाल्यानंतर आता शेतकरी राहिलेल्या 75% पीक विम्याची वाट बघत आहे। बघा, अग्रिम पीक विमा तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। आपल्या महिनाभरापासून पीक विम्याची बातमी आपण बघितली होती आणि पीक विमा कधी जमा होणार याच्या प्रतीक्षामध्ये शेतकरी होते, परंतु त्यांच्या खात्यावरती हा पैसा मिळाला नव्हता। आता बघा शेतकरी मित्रांनो, बरेचसे दिवस झाले आता जो काही पीक विमा होता त्या पीक विम्यामध्ये बीड जिल्ह्यातील बरेचसे घोटाळे इथं झालेले होते, त्यामुळे ही रक्कम वाटप केली नव्हती। आता जिल्हा म्हटलं तर भरपूरसा मोठा असते, तर त्या जिल्ह्यामध्ये घोटाळा झाल्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळाला नव्हता। आता बघा, परंतु सरकारनं असं म्हणलं की राहिलेली निधी आहे, ते राहिलेली रक्कम आता कसल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सरसकट शेतकऱ्याला मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। जो काही पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार असं सरकारने निर्णय घेतलेला आहे। एका बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला, त्यामुळे आता या निर्णयाच्या अंतर्गत पीक विम्याचा दुसरा टप्पा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। यामुळे शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळणार आहे अशी बातमी सरकारच्या माध्यमातून अगदी 5 मिनिटांपूर्वी समोर आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी बातमी आता तुमच्यासाठी असणार आहे। बघा, शेतकऱ्याला भरपूरशी इथं आतुरता होती की पीक विमा कधी जमा होणार, कधी जमा होणार। आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। तर चला मित्रांनो बघूया, ज्या शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळाले असेल तर तेच शेतकरी यासाठी पात्र असणार आहे। त्याच शेतकऱ्यांनी आजचा व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला PM किसानचा हप्ता आणि नमो शेतकरीचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला 100% पीक विमा मिळणार। बघा, 2025 पासून केंद्रीय कृषी मंत्र्याच्या पीक विम्याचा वाटप कार्यक्रम इथं सुरू झाला। जवळपास 10 ते 15 दिवसांपासून हे काम सुरू आहे। आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधव या सगळ्यांनी 10 ते 15 दिवस झाले वाट बघत होते। आता शेतकरी मित्रांसाठी गेलेले जे काही दिवस असणार आहे ते अत्यंत दुःखद होते, परंतु आता आनंदाचे दिवस इथं समोर आले। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पण हा पीक विमा जमा झाला नव्हता, तर आता तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 16 लाख शेतकऱ्याला बघा 5 ते 6 कोटी रुपयाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। बघा, अजून बरेचसे शेतकरी वंचित आहे, तर त्या शेतकऱ्याच्याकडे लक्ष देताना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेली आहे। आता संपूर्ण सविस्तर जिल्ह्यांची यादी माहिती सांगतो, संपूर्ण माहिती सांगतो, परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुमच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी जे शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळाले नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली। बघा, 2023 बघा, 2024, 2025 आता सुरू आहे। 2022 पासून तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, तो पीक विमा बऱ्याच दिवसांपासून जमा झाला नव्हता, रखडलेला होता, तर आता सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश दिले आहे। म्हणजेच की शेतकऱ्याला आता कदाचित तिथं पीक विमा मिळाला नव्हता, तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता तुम्हाला कसलीही काळजी करायची इथं गरज नसणार आहे। सर्वात महत्त्वाचं पोर्टल म्हणजे बघा, आता पीक विमा तुम्हाला कोणत्या पोर्टलवरती स्टेटस इथं 0 दाखवत असेल ते महत्त्वाचं असणार आहे। बघा, ज्या शेतकऱ्याला आधारित इथं जसं की PMABYच्या पोर्टलवरती तुम्हाला किती अमाऊंट दाखवते त्यावरती तुम्हाला निश्चितपणे समजणार आहे की तुम्हाला किती अमाऊंट पीक विम्याची मिळणार आहे। पात्र शेतकऱ्यांनाच इथं खात्यामध्ये हा पीक विमा मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, जरी तुमचं PMABYच्या पोर्टलवरती स्टेटस 0 दाखवत असेल, काही दिवसांनी चेक करा, एका हप्त्यानी चेक करा, कारण की तुम्ही KYC केली नसेल तर KYC करून घ्या। तर अशा प्रकारे तुम्हाला ते स्टेटस चेक करत राहायचं आहे। त्यानंतर बघा, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे, तर सध्या मंजूर झालेली रक्कम 921 कोटी रुपये असून पहिल्या टप्प्यांमध्ये आता
5 ते 6 कोटी रुपये इथं वाटप झाले. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे अजूनपर्यंत पीक विम्यापासून वंचित आहे त्यांना काळजी करायची आता गरज नसणार, कारण की दुसऱ्या टप्प्यामध्ये 445 कोटी रुपयांची निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनपर्यंत मंजूर झालेला नव्हता त्यांना देखील आता पीक विमा मंजूर करून पीक विमा मिळत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. आता बघा, शेतकऱ्यांची एक KYC केलेली, म्हणजेच की बघा त्यांनी KYC अजूनपर्यंत केली नसेल तर त्यांना हा पीक विमा मिळणार नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शेतकऱ्याला अजून पण निधीची रक्कम जमा झालेली नाही, परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक KYC केली तर हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. बघा, 2023 पासून थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर लवकरच तुम्हाला पीक विमा मिळत आहे. म्हणजेच की बघा, एक उशीर झालेला आहे तर त्यावरून शेतकऱ्याला आज या ठिकाणी पीक विमा मिळत आहे. बघा, इथं माहितीनुसार हे स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी बांधवांना बघा, मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार. बघा, मी तुम्हाला काही विभाग आहे तर त्या विभागातील ह्या पीक विमा पहिल्या म्हणजे टप्प्यामध्ये तुम्हाला मिळाला नव्हता, तर त्या टप्प्यामध्ये आता तुम्हाला दुसरा टप्पा मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर भरपूरसे जिल्हे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करायचा आहे हे सुरू झालेलं आहे. बघा, तसेच पुणे विभागामधील आणि सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये, नाशिक असो, धुळे असो, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या सर्व विभागांमध्ये, बीड असेल, जालना असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, तर जे काही विभाग असणार आहे बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, तर मी तुम्हाला सर्व जिल्ह्यांचीच नाव सांगून दिली. तर त्या सर्व जिल्ह्यांच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांचे नाव आहे, तर तुम्हाला लक्षपूर्वक नावायला बघायचं आहे. तर बघा, या पहिल्या टप्प्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे मंजूर करण्यात आलेले आहे आणि आता तुम्हाला पहिल्या टप्प्यांमध्ये ह्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळाले नव्हते तर त्या शेतकऱ्यांनाच आता हे पैसे मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 415 कोटी रुपयाचे वाटप सुरू झालेलं आहे. तर KYC तुम्ही केली नसेल, करून टाका, तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे ही रक्कम जमा होईल अशी माहिती शासनाने स्पष्टपणे सांगितली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामे इथं तुम्हाला कोणती करावं लागणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुम्हाला मिळणार नाही असं तुम्ही स्पष्टपणे सरकारने तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, सूचना आल्या की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढली नसेल त्यांनी फार्मर ID काढून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल त्यांनी लिंक करून घ्या. म्हणजेच तुम्हाला हे सर्व कामे करून घ्यायचे. आणि खास करून एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ई-पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता तुम्हाला ई-पीक पाहणी केली का हे तुम्हाला आठवायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्हाला पैसे मिळणार आहे. 20,000 रुपये प्रति हेक्टर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे. आता तुमच्या खात्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पैसे मिळणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.